गुन्हेगार काय मायच्या पोटातून जन्मले येत नाही, त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते. माई माय बा आणि माई लहान बहीण असा छोटाले परिवार होता आमचा. पर त्या जंगलातल्या गार्डानं माझ्या बहिणीवर बलात्कार केला. गाव पंचायत बसली, मुकदमा सुरू झाला. पर चाला तो सरकारचाच माणूस. लोक बी त्याची, पोलीस बी त्याचे. मग आम्हाला न्याय कसा मिळणार? आम्ही बी हारलो, समदेवाने हारलो. माझी माय म्हणली, पोरा त्या मोठ्याल्या लोकांच्या नादाला नसतं लागायचं. म्या विसरलो सपात. म्या म्हणलं माझ्या मायला, मला पुस्तकं आणून दे. वाटलं होतं मला मोठा साहेब बनेन, आपल्या बांधवांची रखवाली करेन, त्यांना आसरा देईन. पर पुस्तक वाचता वाचता रान मुलकाची जखम समजू लागली. पानातून दिसू लागला माया बहिणीवर केलेला बलात्कार. ऐकू यायला लागली रान मुलूक पेटवून टाकणार तिची किंचाळी. आणि दिसू लागला तिच्या जखमेतून वाहणारा तो लाल चिखल. रगत तांबत नव्हतं म्हणून भडव्यांनी तिच्या नेसनात माती पुरली आणि तसेच पळून गेले त्या एकटीला टाकून. पुस्तकाची पानं बंद झाली. माझे डोळे मिटले. ए सोडा, ए सोडा तिला, ए तायडे तायडे. असाच रडू लागलो आणि घेतला माझ्या बहिणीचा सूड त्यांच्या छाताडावर पाय ठेवून. माझ्या हातातल्या पुस्तकाची बंदूक कधी झाली मला कळलं नाही. हे लोक आमच्या आया बहिणीचं रगत पितात. आमच्या त्या बंदुकीच्या चापेतून निघते लाल रंगाची सलामी. आम्हाला बी मिळते संधी त्यांच्या तोंडावर मुतायची.